नमस्कार. हेरिडिटी अँड इव्होल्युशन या पाठामध्ये आपण आज शेवटचा भाग बघणार आहोत. ह्युमन इव्होल्युशन, मानवी इव्होल्युशन. आतापर्यंत इव्होल्युशन कसं कसं झालं, इव्होल्युशनची थेरी, बाकीचा सगळा भाग आपण शिकले. या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्युमन इव्होल्युशन बद्दल माहिती पाहिजे. तर इथं तुमच्या समोर दिसतंय की ह्युमन इव्होल्युशनची जी सुरुवात आहे ती अबाउट 7 करोड इयर्स ॲगो झालेली आहे. 7 करोड इयर्स ॲगो डायनासोर्स आर एक्सटिंक्ट. ऑल लास्ट डायनासोर डिसअपियर्ड असंही तुम्ही तिथं म्हणू शकता. बिफोर 7 करोड इयर्स ॲगो. आणि मग त्या कालावधीमध्ये जे काही आपले ॲन्सेस्टर्स होते, बरोबर आहे, डायनासोर्स पूर्ण नष्ट झाले आणि आता तिथं कोण होते, काही ॲन्सेस्टर्स होते. फ्रॉम दॅट ॲन्सेस्टर monkey like animals are evolved, and these monkey like animals we called as lemurs in before 7 crore years ago. Then evolution is gradual process. After that 4 crore years ago, 3 करोड इयर्सचा कालावधी तिथं गेलेला आहे. आणि काय झालंय बघा की टेल of this lemur disappeared. 4 करोड वर्षापूर्वी ह्या लेम्युरची जी टेल आहे ती काय झालेली आहे, डिसअपिअर झाली आहे. टेललेस लेम्युर इज देअर ॲट द एज 4 करोड इयर्स ॲगो, अँड दीज आर कॉल्ड ॲज इजिप्तोपिथिकस. त्यांना आपण काय म्हणत होतो, इजिप्तोपिथिकस. त्याच्यानंतर काय झालं बघा, अबाउट 2.5 करोड इयर्स ॲगो, 2.5 करोड वर्षापूर्वी सुरुवातीला लेम्युर्स तयार झाले. लेम्युर्सची टेल डिसअपिअर झाली आणि त्या टेललेस लेम्युर्स पासून एप्स इव्हॉल्व झालेत. कुठे इव्हॉल्व झालेत बघा, इथे सांगितलेलं आहे इन आशिया अँड आफ्रिका, बरोबर आहे. इन आशिया monkey like animals are there, and those species are named as gibbon and orangutan. तुम्ही जर इंटरनेटवर यूट्यूबवर गेलात आणि सर्च केलात गिबन तर त्याचे पिक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील. गिबन आणि ओरँगुटान हे जे आहेत हे दोन्हीही मंकीज सारखेच एप्सचे स्पेसीज आहेत, बरोबर आहे. ते कुठं तयार झालेत, आशियामध्ये. आणि त्याच कालावधीमध्ये हे जे झालेलं आहे ते 2 करोड इयर्स ॲगो एप्स इव्हॉल्व झालेत. आणि आफ्रिकामध्ये गोरिला आणि चिंपांजी तर आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. बऱ्याचशा हिंदी पिक्चर्स किंवा इंग्लिश पिक्चर्समध्ये आपण त्यांना पाहिलेले आहेत. तर 2 करोड इयर्स ॲगो apes are evolved in Asia and Africa. In Asia, gibbon and orangutan are found, and in Africa, gorilla and chimpanzees are found. त्याच्यानंतरचा कालावधीत काय झालं, देअर इज चेंज इन एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये चेंज झाला, बरोबर आहे. वेदरमध्ये चेंज झाला आणि देअर इज ड्राय वेदर. कोरडं हवामान झालं तिथं. आणि त्या कोरड्या हवामानामुळं वी लॉस्ट द फॉरेस्ट ॲट दॅट टाइम. त्या कालावधीमध्ये सगळे जे जंगलं आहेत ते बरेचसे जंगलं काय झाले, नष्ट झाले. मग हे जे एप्स होते, दीज एप्स लिव्ह ऑन ट्रीज, बट बिकॉज ऑफ दीज चेंजेस, ह्या चेंजेस झाल्यामुळं ऑल द एप्स डिसेंड ऑन द ग्राउंड. हे काय झाले, जमिनीवर आले. डिसेंड म्हणजे खाली आले, जमिनीवर. दे लिव्ड ऑन ग्रासलँड्स. लॉस ऑफ फॉरेस्ट झाल्यामुळं त्यांना पर्यायच नव्हता की खाली गवताळ प्रदेशामध्येच त्यांना राहावं लागत होतं. अँड ड्यू टू दॅट दीज चेंजेस लुंबार बोन्स डेव्हलप्ड. त्यांचे जे मागचे पाठीचे जे लुंबार बोन्स होते ते काय झाले, डेव्हलप झाले. आणि ह्युमन्स विथ इरेक्ट पोस्चर्स, बरोबर आहे, सरळ ताठ उभा राहणारा माणूस
हा त्या कालावधीमध्ये इव्हॉल्व झाला आणि युझिंग हँड्स, ह्युमन्स विथ इरेक्ट पोस्चर युझिंग हँड्स इव्हॉल्व, हात वापरणारा माणूस इव्हॉल्व झाला असं त्यांचं म्हणणं आहे. अँड दीज हँड्स आर युज्ड फॉर टू पर्पजेस, फॉर इटिंग, अन्न खाण्यासाठी तो वापरू लागला, आणि फॉर वर्किंग, अदर जे कामं होते त्यासाठी हा जो रामापिथिकस फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल इव्हॉल्व्ड बिफोर 1 crore years ago, and this animal we called as रामापिथिकस. बरोबर आहे. ज्याचे की लुंबार बोन्स कसे होते, डेव्हलप झाले होते, आणि लुंबार बोन्स डेव्हलप झाल्यामुळे इरेक्ट पोस्चर म्हणजे ताठ उभा राहणारा आणि हात वापरणारा माणूस तिथं इव्हॉल्व झाला. कधी? बिफोर 1 crore years ago. त्याच्यानंतर त्यांनी हिस्ट्रीमध्ये असं सांगितलेलं आहे 40 lakh years ago, 40 लाख वर्षापूर्वी ऑस्ट्रेलोपिथिकस आर इव्हॉल्व्ड. आणि these Australopithecus are also called as ape of South Africa. They are evolved in South Africa. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा 20 लाख इयर्स अगो स्किल्ड ह्युमन्स आर इव्हॉल्व्ड. त्यांच्या ब्रेनचं डेव्हलपमेंट चालू झालं, त्यांचे हँड्स इव्हॉल्व व्हायला किंवा इम्प्रूव्हमेंट इन द हँड्स चालू झालं. बरोबर आहे. 50 लाख इयर्स अगो मॅन विथ इरेक्ट पोर्शन, सरळ ताठ उभा राहणारा माणूस हा 15 लाख वर्षापूर्वी तिथं इव्हॉल्व झाला असं सांगितलेलं आहे. 1,50,000 इयर्स अगो. बरोबर आहे. द मॅन लाईक ॲनिमल वॉज इव्हॉल्व्ड अँड इट इज कॉल्ड ॲज निएंडरथल. त्या एपला काय नाव दिलेलं आहे? निएंडरथल. आलं का लक्षात? 1,50,000 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर असं सांगितलेलं आहे मध्ये की 1 लाख वर्षापूर्वी मॅन विथ इरेक्ट पोस्चर हा तर आधीच तयार झालेला आहे. हॅविंग डेव्हलपमेंट इन इट्स ब्रेन, त्याच्या ब्रेनमध्ये डेव्हलपमेंट सुरू झाली आहे. बघा इथं तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 10 वर 1.13 तिथं डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन ब्रेन दिलेलं आहे. बरोबर आहे. तर जवळपास 1.5 ते 1 लाख वर्षापूर्वी डेव्हलपिंग इट्स ब्रेन म्हणजे ब्रेनमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे. त्याच्या आधी इरेक्ट पोस्चर झाला होता. आणि 1 lakh years ago there is man discovered the fire also. 1 लाख वर्षापूर्वी माणसाने अग्नीचा सुद्धा शोध तिथं लावलेला आहे. आणि मग बघा ह्या कालावधीमध्ये जीनस आणि स्पेसिस तुम्हाला माहिती आहे की होमो आणि सेपियन्स असं आपण म्हणतो. मानवाचं सायंटिफिक नेम काय आहे? होमो सेपियन्स. तर तीज होमो सेपियन्स दॅट इज द वाईज मॅन, त्याला म्हणजे त्यालाच दुसरं नाव दिलेलं आहे क्रो मॅग्नन मॅन. क्रो मॅग्नन मॅन त्यालाच वाईज मॅन म्हणतात. आणि त्या वाईज मॅन हा 50,000 इयर्स ॲगो तिथं तयार झालेला आहे. आणि हा होमोसेपियन या स्पेसिसमध्ये आपल्याला ठेवता येण्यासारखा म्हणजे आयडेंटिफाय करता येण्यासारखे त्या स्पेसिसमध्ये ह्युमन्स आर डेव्हलप्ड बिफोर 50,000 इयर्स ॲगो. त्याच्यानंतर काय झालेलं आहे बघा की 1,000 इयर्स ॲगो, सॉरी 5,000 इयर्स ॲगो. 50,000च्या नंतर डायरेक्ट आपल्या पुस्तकामध्ये 5,000 वर्षापूर्वीचा 10,000 वर्षापूर्वीचा इतिहास दिलेला आहे. 10,000 वर्षापूर्वी त्यांनी इथं सांगितलेलं आहे बघा 10,000 इयर्स ॲगो स्टार्टेड टू प्रॅक्टिस ॲग्रिकल्चर. त्यांनी शेतीला सुरुवात केलेली आहे 10,000 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर त्यांनी रिअर कॅटल्स अँड हर्ड, बरोबर आहे, गाई म्हशी पाळणं सुरुवात केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी सिटीज डेव्हलप केलेल्या आहेत म्हणजे शहरं किंवा वसाहती, सिटीज इथं दिलेलं असलं तरी वसाहती वसवण्यास सुरुवात केलेली आहे. आणि कल्चरल डेव्हलपमेंट सुद्धा 10,000 वर्षापूर्वी झालेली आहे. म्हणजे 50,000च्या नंतर त्यांनी जो टप्पा दिला आहे तो 10,000 वर्षापूर्वीचा आहे. आणि त्याच्यामध्ये 3-4 त्यांनी मुद्दे सांगितलेले आहेत.
5000 years ago, 5000 वर्षापूर्वी आवर हिस्ट्री स्टार्ट्स. हिस्ट्री आपला इतिहास चालू झाला का? तर देअर इज इन्व्हेन्शन ऑफ रायटिंग. बरोबर आहे. रायटिंग इन्व्हेन्शन, आर्ट ऑफ रायटिंग हे त्यावेळेस इन्व्हेंट झालेलं आहे बिफोर 5000 इयर्स ॲगो. आणि 400 इयर्स ॲगो, 400 वर्षापूर्वी मानवानी सायन्सेस, डिफरंट मॉडर्न सायन्सेसचा शोध लावलेला आहे. आणि शेवटी त्यांनी शेवटचं वाक्य सांगितलेलं आहे की 200 इयर्स ॲगो इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इज देअर. तर दिस इज द होल ह्युमन इव्होल्युशन. बरोबर आहे. तर आपण परत एकदा इथं ह्युमन इव्होल्युशन हे टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. बघा, 7 करोड इयर्स ॲगो all the last dinosaurs on the earth disappears. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की डायनासोर्स आर एक्सटिंक्ट अँड फ्रॉम द अँसेस्टर्स, त्या तिथं असणाऱ्या अँसेस्टर्स पासून मंकी लाईक ॲनिमल्स आर इव्हॉल्व्ड अँड दे आर कॉल्ड ॲज लेम्युर्स. नाऊ बिफोर 4 crore years ago, tail of that lemurs or monkey-like animal disappeared, and we called that animals as Egyptopithecus. Then Dryopithecus are evolved when 2.5 crore years ago. Dryopithecus are evolved, and about 2 crore years ago, apes are evolved from these tailless lemurs. And here we are given in our book 2 examples of apes, that is apes evolved in Asia. Their examples are gibbon and orangutan. And apes evolved in Africa. Their examples are gorilla and chimpanzees. Then there are some changes. Climate changes are there, dry weather is there, and loss of forest. This is the main reason why these apes descends on the earth. Because of these changes, all these apes descends on the earth. They live on grasslands, and while living on grassland, their hands are free. And these hands are used for eating purpose and for other working purpose. Improvement in hands, and humans with erect postures are there because of development of lumbar bones. 1 crore years ago, Ramapithecus, first human-like animals with erect posture using their hands are evolved, असं आपल्याला इथं सांगता येईल. Then 40 lakh years ago, 40 लाख वर्षापूर्वी, ape of South Africa, that is we called as Australopithecus, are evolved. And then 20 lakh years ago, skilled humans are evolved. And then 15 lakh years ago, man with erect postures are evolved. वेअर इव्हॉल्ड असं सांगता येईल आपल्याला. त्याच्यानंतर 1,50,000 इयर्स ॲगो, निएंडरथल मॅन वॉज इव्हॉल्ड. अँड अबाउट 1 lakh year ago, man with erect posture which developing its brain, and at that time, in meanwhile, they discovered the fire. Now 50,000 years ago, Cro-Magnon man, that is wise man, with development of brain and improvement of hand and other changes are there. And this man we can include in the genus and species Homo sapiens are evolved. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे बघा, बोर्ड थोडासा छोटा असल्यामुळं आपण हे एक छोटासा भाग राहिलेला आहे शेवटचा.
ह्युमन इव्होल्युशनमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे बघा की 10,000 इयर्स ॲगो, 10,000 वर्षापूर्वी they start to practice agriculture. त्याच्यानंतर rear the cattle and herds, rear the cattle and herds. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे एस्टॅब्लिश सिटीज, आणि चौथा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे 10,000 इयर्स ॲगोचा की कल्चरल डेव्हलपमेंट इज देअर, कल्चरल डेव्हलपमेंट. देन हे एवढं झाल्यानंतर अबाउट 5,000 इयर्स ॲगो, 5,000 इयर्स ॲगो काय झाले बघा, आर्ट ऑफ रायटिंग इन्व्हेंटेड. आणि ॲज आर्ट ऑफ रायटिंग इन्व्हेंटेड आवर हिस्ट्री स्टार्ट. हिस्ट्री हॅज बीन स्टार्टेड म्हणा किंवा हिस्ट्री स्टार्टेड. रायटिंग स्किल तिथं आल्यामुळं आपली हिस्ट्री लिहायला तिथं काय झालेलं आहे, सुरुवात झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा शेवटचे 2 मुद्दे इथं सांगायचे की 400 वर्षापूर्वी 400 इयर्स ॲगो इमर्जन्स ऑफ मॉडर्न सायन्स. इमर्जन्स हा जर शब्द आठवत नसेल तर डिस्कवरी असाही वापरा तुम्ही. इमर्जन्स ऑफ मॉडर्न सायन्स. आणि शेवटचं जे म्हणलेलं आहे बघा अबाउट 200 इयर्स ago, industrial societies were established. किंवा इंडस्ट्रियल सोसायटीज एस्टॅब्लिश्ड. तर इथं आपला हेरिडिटी आणि इव्होल्युशन आणि ह्युमन इव्होल्युशन हा भाग इथं संपलेला आहे. तर हा तुम्हाला समजलेला असेल अशी आशा करते. इथं आपण थांबूया.